की आपण ॲक्टर व्हायला आलोय म्हणून जर मी म्हटलं की मग माझ्याकडे पटकन कार पण येईल, घर पण येईल, चांगले कपडेही येतील आणि सगळंच पटापट मिळेल, ग्लॅमर मिळेल, तर नाही. तर माझा जन्म पनवेलचा आणि आम्ही स्थायिक झालो उरणला. सो माझं 10वी पर्यंतचं शिक्षण उरणला झालं. बरं, सुरुवातीच्या काळात उरणवरून मुंबईला स्थायिक होणं हे सोपं होतं, कठीण होतं? आयुष्य असंच असतं. ते नेहमी लाईमलाईटमधलं आणि कॅमेरासमोरचं नसतं. सो कधी कधी मी स्वतःला मोटिवेटही करत नाही, गोष्टी होऊन देते. जितकं एखाद्या कपलकडे सिरियसली बघितलं जातं की अरे हे नवरा बायको आहेत आणि त्यांचं घर आहे आणि ते करिअर करतात, घर मॅनेज करतात, तितकंच एक सिंगल व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, हेही तितकंच ऑर्गॅनिक सिरियसली बघितली जाण्याची गोष्ट आहे. त्यांच्यात काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे. आपले पैसे आपण नाही मागायचे तर कोणी मागायचं? मी लग्न कधी करायचं त्याचा वेळकाळ आता फिक्स नाही आहे. मला मुलं हवीत की नको हा सुद्धा निर्णय लग्न झालेले मुलं कपल्स घेतात. तर काही जणांनी आम्हाला सांगितलं घेऊ नका, ती खूप डेंजर आहे, तिचे म्हणे भाई लोकांशी संबंध आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं काय भाई म्हणजे अंडरवर्ल्ड वगैरे? बरेच असे पुरुष कलाकार आहेत की ज्यांच्या स्ट्रगलिंगच्या काळात त्यांच्या बायकांनी, त्यांच्या पत्नीनी नोकरी केली आहे, त्यांना सपोर्ट केला आहे, किती वर्ष घर चालवलंय. पण जे खरोखर मनाशी बोलतो ते आपण बाहेर बोलत नाही. आपल्यावर खूप बंधनं येतात, काळाची, व्यक्तींची, घराची, माणसांची, नात्यांची. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत. सो आज मुंबई तरुण भारतच्या ऑफिसमध्ये अशी अभिनेत्री आलेली आहे जिची पडद्यावरची प्रत्येक भूमिका आपल्याला आवडली आहे, जिची ओळख करून देण्याची गरज नाहीये. अभिनेत्री वीणा चामकर, खूप खूप स्वागत. थँक्यू अपर्णा. आणि सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे, त्याच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, तुलाही नवरात्रीच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. कशा आहात सर्वात आधी? मी मस्त, धावपळ मजेत. कारण आता कुर्ला टू वेंगुर्लाचा सक्सेस सध्या सुरू आहे बॉक्स ऑफिसवर आणि खूप सारी धावपळ सुरू आहे, आय नो. सो कसं वाटतंय, कारण सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय? आउटस्टँडिंग. म्हणजे माझ्या करिअरमधली मला वाटतं पहिल्या 2-3 मधली जी फिल्म आहे अशी म्हणायला पाहिजे. आणि आत्ताची तर सगळ्यात गाजलेली किंवा सगळीकडून जिचं फक्त आणि फक्त कौतुक होत आहे. कोणीच असं नाही भेटत आहे की ज्यांना चित्रपटात काहीतरी नाव ठेवायचंय किंवा अरे हे नाही आवडलं, ते नाही आवडलं. सर्वांग सुंदर चित्रपट असा हा झालाय, तो सगळ्यांपर्यंत पोहोचलाय. बरेचसे शो हाऊसफुल गेलेत. फिल्म मुवमेंटमधनं हा चित्रपट झालाय. त्यामुळे स्पंदन परिवार जो आम्ही म्हणतो, त्यामुळे अनेक मुवमेंट म्हणजे चळवळींशी संबंधित लोक ह्याच्याशी जोडले जात आहेत. आणि आता हा चित्रपट आमचा नाही राहिला, फक्त हा लोकांचा झाला, चळवळीतल्या लोकांचा झाला. जे हा चित्रपट बघतायत, काही जण म्हणतात की आम्हाला शो आम्ही दाखवतो, आमच्या लोकांना शो हा बघितला पाहिजे. आणि त्याचा विषय पण तसा आहे, म्हणजे गावात न होणारी लग्न किंवा मुलींना शहरातला नवरा हवा किंवा गावात नसलेलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामुळे मुलांची होणारी घुसमट, की आम्हाला नाही जायचं शहरात पण मुलींना जायचंय, मग आता आम्ही काय करायचं. तर हे जे असं आपण म्हणतो ना त्रांगड आहे की ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा, हा प्रश्न फक्त जरी भाषा मालवणी असली तरी हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहे, इव्हन देशातला म्हणता येईल. एक्झॅक्टली. आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत गोगिनी सर, ते हैदराबादचे आहेत. त्यांच्या काही मित्रांनी चित्रपट पाहिला तर ते म्हणतात हा हैदराबाद में भी सेम ही है तेलंगणा में, गाव के लड़कों को शादी नहीं हो रही उनकी. त्याच्यामुळे इतकं असं रिलेट होतोय प्रेक्षकांना खूप जास्त. भलेही भाषा कळत नसेल पण सगळ्यांना ते जाणवतंय की हे वास्तव आहे म्हणून. करेक्ट. आणि इतका मजेशीर, खुमासदार, मालवणी भाषा इतकी गोड आणि ते सगळे इरसाल गावातले नमुने, त्यांची भांडणं, रुसवे फुगवे, त्यामुळे तो एन्जॉय करतात सगळे लोक. बरं, सिनेमाच्या निमित्तानं आपल्या गप्पा होतच असतात. आज मला तुमच्याशी अनफिल्टर्ड गप्पा मारायच्या. म्हणजे सिनेमामध्ये आम्ही तुम्हाला पाहतोच, तुमच्या भूमिका प्रत्येकाच्या लक्षात राहणाऱ्या आहेत. सो पडद्याच्या मागे वीणा चामकर कशा आहेत ते आज मला जाणून घ्यायचंय. आणि नवरात्रीचं सध्या हे आहेच त्याला. सो वीणा चामकर यांची सुरुवात कशी झाली? माझ्या माहितीप्रमाणे उरणच्या तुम्ही आहात. सो शिक्षण कसं झालं आणि मग या क्षेत्राकडे कशी वाटचाल सुरू झाली? माझं बालपण म्हणजे आमचं आजोळ मुरुड जंजिरा, तिकडनं मी 1 वर्षाची असताना, माझा जन्म पनवेलचा. माझे आई वडील तिकडनं म्हणजे मुरुड जंजिऱ्यावरून पनवेल, मग नंतर अशी वेगवेगळी घरं करत फायनली ते उरणला स्थायिक झाले. तर माझा जन्म पनवेलचा आणि आम्ही स्थायिक झालो उरणला. सो माझं 10वी पर्यंतचं शिक्षण उरणला झालं.
ओके. आणि माझी आई तिथे शाळेत नोकरी करत होती, शिक्षिका होती, मुख्याध्यापिका होती. वडील माझे PWDत होते. हम्म. तर पण माझ्या आई-वडिलांना दोघांना म्हणजे ते कला रसिक आहेत. त्यांना ओके. अनेक प्रकारच्या कलांमध्ये इंटरेस्ट आहे, आवड आहे. ते स्वतः कलाकार आहेत. म्हणजे आई माझी स्वतः नाटकात काम करायची. अच्छा. तिने गाणं शिकली होती, गाण्याचे कार्यक्रम करायची उरणमध्ये. आणि वडील PWDमध्ये ड्राफ्ट्समन होते, पण त्यांना कॅलिग्राफीची, सुंदर अक्षराची फार आवड. ओके. तर ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी अच्युत पालवांकडे कॅलिग्राफीचा कोर्स केला. ओके, म्हणजे म्हणजे 60व्या शिकण्याची वर्षी. आवड ही अगदी रिटायरमेंट नंतर सुद्धा. अगदी, अगदी. आणि त्यांना ते आवड होती. जे स्कूल ऑफ आर्ट्समधून इंटिरियर डिझायनिंग केलं. कारण ओके. त्यांचं ते तरुणपणापासूनचं स्वप्न होतं, की मला JJचा विद्यार्थी व्हायचंय. तर आणि ते स्वप्न त्यांनी 60व्या वर्षी पूर्ण केलं, पण ते केलं. वाव. सो ह्या बॅकग्राऊंडमुळे काय आहे, की घरामध्ये वेगवेगळ्या कला आणि कोणीही जे कोणी कला जोपासतायत, इंटरेस्ट आहे, त्यांना कायम प्रोत्साहन मिळालंय. आणि अर्थात मी जेव्हा त्यांना म्हटलं, की मला ॲक्टर व्हायचंय, तर त्यांना आनंदच झाला होता. म्हणजे कुठेही विरोध किंवा असं काही नाही की वेगळ्या क्षेत्रात जातीये नाही, असं नाही. काही? मला खरंच तसा काही विरोध झाला नाहीये. आणि उलट हां, ते होतं, की कलाकार हो म्हणणं आणि खरोखर कलाकार व्यवसाय म्हणून निवडल्यानंतर ॲक्टिंग फील्ड त्याच्यानंतर त्यांना अनेक गोष्टी माहीत नव्हत्या किंवा ते क्लूलेस असायचे, की अरे बापरे आता काय होणार वगैरे. पण आम्ही जो काही प्रवास केलाय तो सगळ्यांनी एकत्र मिळून केलाय. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे माझं एकटीचं यश नाहीये, हे त्यांचं पालक म्हणून खूप मोठं यश आहे. माझ्या माहितीनुसार तुम्ही अगदी लहानपणापासून नाटकात काम करायला सुरुवात केली. मग हे सगळं कसं जमून आलं, की आईमुळेच नाटकांची आवड लागली सुरुवातीला आणि मग काम करायला सुरुवात केली? नाही, घडून आल्या गोष्टी. म्हणजे उरणमध्ये मी नाटक करायचे, शाळेतल्या नाटकात काम करायचे. माझे वडील फार एन्थुसियास्टिक होते, त्यामुळे ते दूरदर्शनला किंवा आकाशवाणीला असे वेगवेगळे मुंबईमध्ये येऊन काही स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. मला सरकारची म्हणजे केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळत होती. अभिनयासाठीची जी विद्यार्थ्यांना मिळते ती ग्रॅज्युएशनपर्यंत ती मिळत होती. त्याच्यामुळे मी ठरवलं 10वी नंतर माझा मोठा भाऊ रुपारेलला शिकत होता माटुंग्याला. तर मी म्हटलं, की मलाही मुंबईला शिकायचं आहे. आणि आई-वडिलांनी मला पाठवलं. हट्ट नाही, असं काही मनात नव्हतं त्यांच्या. त्यामुळे मग मी मुंबईला आले. मग रुपारेल कॉलेज नाटकासाठी नेहमीच चांगलं होतं. त्यामुळे तिथे मला 5 वर्ष चांगल्या एकांकिका स्पर्धा करता आल्या. मग पंडित सत्यदेव दुबे जे म्हणजे नाटकातले खूप मोठे गुरु होते, मानलंच जातं. अर्थात नसिरुद्दीन शाहपासून माझ्यापर्यंत जितके कलाकार तुम्ही असंख्य कलाकार बघाल जे दुबेजींचे शिष्य आहेत. तर त्यांचं मी वर्कशॉप 12वीत असताना केलं होतं. मग प्रायोगिक संस्था आपल्याकडची खूप नावाजलेली म्हणजे खूप मोठी इतिहासातली आविष्कार तर आताही ती आहे, पण त्या काळात एकदम बहराला होती. तर मग मी आविष्कार केला. तर ह्या गोष्टी मी उरणमधून मुंबईला आल्यामुळे एक चेंज आला त्याच्यात. त्या गोष्टी सोप्या व्हायला लागल्या. रुपारेल कॉलेज, एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, आविष्कार हे सगळे एकमेकांशी संलग्न होते. त्यामुळे मला ट्रेनिंग खूप चांगलं मिळालं सुरुवातीच्या दिवसात. सो पहिला मोठा ब्रेक कोणी दिला आणि कशामधून मिळाला तो? मला वाटतं आविष्कारच्या चेतन दातार आमचा जो दिग्दर्शक होता, आता नाही आहे तो दुर्दैवाने, त्यांनी मला आविष्कारमध्ये एक फुल फ्लेश नाटक करायला एकदा, दोनदा नाही 3दा संधी दिली. म्हणजे ते प्रायोगिक नाटक होतं. लोकांना माहीत नसेल, बऱ्याचदा आत्ताच्या तरुण पिढीला विशेष माहीत नसेल. पण प्रायोगिक नाटक हे इट्स लाईक अ लॅबोरेटरी. की तेव्हा प्रायोगिक नाटक बघायला व्यावसायिक नाटकातले निर्माते, दिग्दर्शक, कलाकार हे सगळे तिकडे यायचे, आजही जातात. कारण तिथे जे एक्सपेरिमेंट्स घडतात ते कुठल्याही अशा ठाशीव बांधणीत नसतात. त्यामुळे ते मुक्त असतात, फ्री असतात. खूप उत्तम कलाकृती फ्रीली तुम्ही तिथे मांडू शकता. आणि तिथेच बऱ्याचदा अनेक मोठे मोठे कलाकार त्या प्रायोगिक रंगभूमीवर सापडलेत. उर्मिला मातोंडकरांपासून ते नाना पाटेकर आणि कोणीही, यू नेम द पर्सन, मराठी, हिंदी. त्यामुळे हे सगळे त्या बॅकग्राऊंडमधनं आले. तर मला वाटतं मला ते आविष्कारमध्ये ज्या 2-3 नाटक करायच्या संधी मिळाल्या, कारण तो माझा खरा ब्रेक आहे चेतन दातार आणि आविष्कार संस्थेने दिलेला, काकडे काकांनी दिलेला. कारण ते बघून मला इतर कामं मिळाली. म्हणजे माझा पहिला सिनेमा आला तो सुद्धा आविष्कारचेच ॲक्टर होते, राजेंद्र बडे. तर ते तिथे त्यांनी नाटक बघितलं म्हणून ब्रेक मिळालाय. व्यावसायिक नाटक सुद्धा तिथल्याच नाटकांमुळे मिळालंय. त्याच्यामुळे आमच्या वेळेला
आता 20 वर्षापूर्वी म्हणायला लागेल आमच्या वेळेला, की नाटक हा सगळ्यात मोठा पाया असायचा प्रत्येक ओके. मग ते आता कलाकारासाठी. चेंज झालंय. आता नाटकातले कलाकार न घेता सोशल मीडियावरती फेमस झालेल्या कलाकारांना संधी मिळते. बरंच ह्याच्यामध्ये वैविध्य आलंय हं. कलाकारांबद्दल. म्हणजे आता मी काही दिवसांपूर्वी ऐकलं, की आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, ज्या एकांकिका स्पर्धा हं. होतात, सवाई वगैरे, तर त्यांना पण पुरेसा ते पूर्वीसारखा रिस्पॉन्स मिळत नाही. ओके. किंवा आम्ही जेव्हा नाटकात काम करायचो, तर सकाळी 7 वाजता आमची रिहर्सल कधी-कधी सुरू व्हायची. हं, हं, हं. ती रात्री 9 पर्यंत चालायची. ओके. आणि आम्हाला मज्जाच आली आहे त्याची. म्हणजे आमच्यापैकी कधी कुणी कंप्लेंट केली आहे हं. किंवा काय असं नव्हतं. कारण तो माहोलच होता. हं, हं. नाटकाचाच माहोल होता. तेव्हा सोशल मीडिया, OTT, Android टीव्ही, मोबाईल हं. सुद्धा नव्हते. पेजर झाले होते हं. जुने. त्याच्यामुळे ते एक पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड सगळ्यांचं लक्ष नाटक ह्या ॲक्टिव्हिटीवर असायचं. आता जरा मुलांना वाटतं, की अरे कशासाठी आमच्याकडे पर्सनल चॅनल आहे, YouTube हं. चॅनल आहे, रील्स आहेत किंवा तुम्हाला शॉर्ट फिल्म्स करता हं. येतात किंवा हे माध्यम जे कॅमेरा ओरिएंटेड माध्यम आहे, ते हं, खूप हं. मोठं झाल्यामुळे स्टेजवरच्यावर जरा परिणाम झालाय, नक्कीच झालाय. हं. पण सध्या मराठी व्यावसायिक नाटकं ज्या प्रमाणात नाटकांना येतायत, चांगली मागणी आहे सध्या. ते बघता हं. म्हणजे खूप जुने कलावंत असं म्हणून गेलेत, की किती नाटकाचे दिवस कमी जास्त हं. अपडाऊन्स होत राहिले, तरी नाटक कधी मरणार नाही. नाही. कारण ती लाईव्ह परफॉर्मन्सची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता बदल तर झालाय जो नॅचरल आहे, साहजिक आहे. हं. पण नाटक करणारे नाटक करतात, बघणारे बघतात. बरं या इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड नसताना येणं सोपं होतं? कसा होता तो प्रवास? एंट्री एंट्री लेव्हलला इनिशियली? काय आहे, की अनिश्चित क्षेत्र असल्यामुळे हं. इथे सस्टेनेबिलिटी खूप मॅटर करते. हं. कारण तुम्हाला खूप लवकर पैसे मिळणार नाहीत. हं, हं. हळू-हळू मिळतील. खूप गॅपनी सुरुवातीला काम मिळतं. आत्ता मिळालं तर 6-8 महिने हं. नाहीये, 4 महिने घर. त्यामुळे तुम्ही जर पालक किंवा तुम्ही स्वतःकडून जर एका स्टेबल आणि रेग्युलर आयुष्याची अपेक्षा करत हं, असाल, हं. तर तुमच्यावर बॉम्ब फुटतात म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाने किंवा आम्ही कसे काय त्यांनी ह्याच्याकडे कसं बघितलं, हं. कारण अ, 2 गोष्टी होत्या. माझ्यावर ते बर्डन नव्हतं, हं. की तू असंच केलं पाहिजेस किंवा तसंच केलं पाहिजे आणि मी ते कधी घेतलं नाहीये हेही मी हं. सांगते, की मला जे आवडायचं तेच मी करत आले. शिवाय मिनिमॅलिस्टिक लाईफ जगायचं. की आपण ॲक्टर व्हायला आलोय म्हणून जर मी म्हटलं, की मग माझ्याकडे पटकन कार पण येईल, घर पण येईल, चांगले कपडेही येतील हं. आणि सगळंच पटापट मिळेल, ग्लॅमर लगेच ग्लॅमर मिळेल. मिळेल, तर नाही. ते ग्लॅमर मिळेल, मिळतं, पण ते टिकावं का? कसं टिकावं? ह्याच्यासाठी तुम्हाला शेवटी तुमची गुणवत्ता, तुम्ही काय काम केलंय आधी, हं. हे खूप मॅटर करतं. तरच तुम्हाला पुढचं काम मिळतं. हं. आणि हे काम मिळवून सेटल होण्याची प्रोसेस ही खूप मोठी असते कंपेअर टू अदर जॉब्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही राहता कसे, जगता कसे? तुम्ही मिनिमलिस्टिक लाईफमध्ये जगू हं. शकता का? तुमचं फोकस फक्त परफॉर्मन्स आहे का? वेगवेगळ्या दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर काम करून तुम्ही तुमचा अनुभव वाढवू शकता का? हं. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सपोर्ट गरजेचा आहे किंवा इकॉनॉमिकल स्टेबिलिटी. आता बऱ्याच जणांचं बघा, तुम्ही अशी उदाहरणं बघाल, की बरेच असे पुरुष कलाकार आहेत, की ज्यांच्या स्ट्रगलिंगच्या काळात त्यांच्या बायकांनी, त्यांच्या हो. पत्नीनी नोकरी केली आहे, हं. त्यांना सपोर्ट केला आहे, किती वर्ष घर चालवलंय. कारण ते एक सामंजस्य असेल तर मग ते कलाकार, आपण भविष्यात खूप मोठे कलाकार असे बघितले. पण त्यांच्या बायकांनी कायम, अगदी अमरीश पुरींची मिसेस त्या महाराष्ट्रीयन होत्या आणि त्या हं. सुद्धा आयुष्यभर त्यांनी नोकरी केली. नोकरी केली. यू नो तर त्यामुळे फक्त हा एक मुद्दा जो आहे ना, आर्थिक स्टेबिलिटीचा, हं. तो यायला वेळ लागतो. आता अचानक तो कोणाला लवकर मिळतो, काही हं. लोकांना अपवाद असतात. चांगली गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. पण नसेल तर तेवढी ज्यांची मानसिक तयारी आहे हं. किंवा हे गृहीत धरून, की इथे हे खाचखळगे वाटायला येणार आहेत. पण हं. तरीसुद्धा परफॉर्म करायची, अभिनय किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही काम करण्याची तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल, तर ह्या फील्डसारखं फील्ड नाही. बरं इंडस्ट्रीत एंट्री केल्यानंतर सुरुवातीला असे कोण फ्रेंड्स भेटले होते जे अजूनही टचमध्ये आहेत आणि खूप चांगला बॉन्ड त्यावेळी तयार झाला जो अजूनही आहे बऱ्यापैकी? हो, आहेत ना, भरपूर जण आहेत. म्हणजे रुपारेलचे माझे काही हं. मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांच्या म्हणजे आम्ही ना एकत्र नाटक हं. केलं.
आत्ता रिसेंटली स्वप्नील फडके म्हणून माझा कॉलेजचा मित्र आणि प्रफुल्ल यांनी कुर्ला टू वेंगुर्ला बघितला. आम्ही एकत्र TY पास झालोय ओके. आणि त्यांनी स्वतःहून फिल्म आवडली हम्म. म्हणून त्याचं एवढं प्रमोशन केलंय. तर रुपारेलचे मित्र आहेत, आविष्कारचे आहेत, सुरुवातीचे मी चित्रपट केले तेव्हाचे मित्रमैत्रिणी आहेत. त्यामुळे आहेत अशी बरीच माणसं आहेत जी मी सांगू शकते की मी ज्या ज्या गावांमध्ये शूटिंग केलंय वेगवेगळ्या म्हणजे विदर्भापासून ते कोकणात, तर त्या त्या गावातल्या लोकांशी सुद्धा माझा संपर्क असतो. म्हणजे प्रेक्षकांशी फार जोडल्या गेलेल्या आहात तुम्ही. अ, ब तसं नाही काय म्हणावं, एक चित्रपट हे कसं माध्यम आहे ना, समजा पुढच्या महिन्यात शूट आहे, तर आपण बॅग भरतो आणि निघून जातो. मग त्या आपण त्या कुठल्यातरी एका हॉटेलला राहतो. त्यावेळची ती सगळी टीम त्यांच्याच सोबत तुम्ही 24 तास असता. 12 तास, 13 तास सेटवर असता, बाकी हॉटेलमध्ये असता. सेटवर जिथे कुठे असता. आता बऱ्याचशा फिल्मला काय होतं, रिअल लोकेशनवर शूट होतं. म्हणजे गाभरीचा पाऊस चित्रपट तू पाहिलास तर ते खऱ्या गावात शूट झालंय. किंवा कुटुंब बघितला असेल तर तो जो वाडा आहे भोरचा तो खरा वाडा आहे. त्या घरातली माणसं एका खोलीत राहायची आणि बाकीच्या ठिकाणी शूट व्हायचं. तर अशी बरेच चित्रपट आहेत जे त्या त्या लोकेशनला शूट झाले. मग त्या दरम्यान 20, 25, 30 दिवसात ती माणसं तुमच्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला घरी घेऊन जातात, जेवायला देतात, चहा, गप्पा मारतात आणि आपण पण माणसंच असतो ना. आणि ते प्रेक्षकांना एक अप्रूप असतं की माझ्या घरी कलाकार आलाय किंवा माझ्या गावात कलाकार आलाय. हां, ते एक असतं आणि ह्या क्षेत्रातली मजा ती आहे की तुम्ही अशा ठिकाणी जाऊन काम करता की तुम्ही मुद्दामून कधी जाऊन भेटला नसतात त्या विशिष्ट व्यक्तीला. तुम्ही फिरायला गेला तर तुम्ही साताऱ्याला कासच्या पठारावर जाल. तुम्ही तिथल्या जवळच्या गावात नाही जाणार जिथे शूट चाललंय. तर या चित्रपटाच्या निमित्ताने अशी माणसं भेटतात, सामान्य माणसं ज्यांच्या घरी आपण आहोत, की ती खूप लगाव होतो त्यांच्याशी, बऱ्याचदा अटॅचमेंट होते. आणि आपल्यापेक्षा गावातल्यांची ही खासियत आहे की ते लक्षात ठेवून फोन करतात. आपण कामाच्या गडबडीत विसरतो, पण ते विसरत नाही. ते आठवण ठेवतात. कारण आपल्यासाठी अशी अनेक गावं असतील, त्यांच्यासाठी आपण दुर्मिळ होऊन जातो. त्यामुळे ना ते एक वेगळंच बॉन्डिंग कधी कधी तयार झालंय माझं, जे आहे टिकून. बरं, नवरात्रीच्या निमित्तानं हा इंटरव्ह्यू आहे म्हणून विचारते की सिने इंडस्ट्रीतले अशा कोणत्या महिला आहेत ज्यांच्याकडे तुम्ही इन्स्पिरेशन म्हणून पाहता किंवा फार त्यांचं काम आवडतं आणि सुरुवातीच्या काळात भेटल्या होत्या पण अजूनही तुमच्या स्मरणात आहेत? हो, हो. मला स्मिता पाटील माझी ऑल टाइम फेवरेट आहे. कधी झालं होतं त्यांच्याशी? नाही, नाही. कारण त्या फारच आधी गेल्या. त्या 86ला गेल्या. मी तेव्हा 1 वर्षाची, काही महिन्यांची होते. पण मी त्यांच्याबद्दल जे ऐकते, ज्यांच्याकडून ऐकते. नंतर मी अनेक चित्रपट जेव्हा मी काम करायला लागले, तेव्हा स्मिताजींबरोबर काम केलेले कलाकार, तंत्रज्ञ, लेखक असे अनेक लोक मला भेटले, पत्रकार. आणि मला ती हौसच होती त्यांच्याबद्दल विचारायची. मी मागे ऐकलं होतं कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये की कशात तरी की तुमचं कंपॅरिझन केलं जातं त्यांच्याशी. आणि हा काय किस्सा आहे? आय मीन कोणत्या अँगलने हे कंपॅरिझन? नाही, कंपॅरिझन होऊच शकत नाही, इतका त्या महान आहेत. फक्त काय होतं की कारण त्यांनी सुद्धा तुमच्यासारखे फार वेगळे रोल केले होते, मे बी त्यामुळे पण असू शकतं. नाही, आम्ही त्यांना फॉलो करतो. त्या 70-80च्या दशकामध्ये, म्हणजे खरं तर 10-11 वर्षाचंच त्यांचं करिअर होतं. 70 मधलं सुरू झालं आणि 86 साली त्या गेल्या. पण त्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळजवळ 100च्या वर चित्रपट केले. ते पण मराठी, हिंदी, गुजराती, कन्नडा, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, सत्यजित रेन पासून ते कमर्शियल फिल्मपर्यंत असं एवढी व्हरायटी. म्हणजे विचार करतो, वर्षाला 9चा ॲव्हरेज असेल, 9 ते 10 वर्षाला चित्रपट केलेत आणि कित्येक चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड्स आहेत. त्यांच्या नावाचा स्मिता पाटील फिल्म फेस्टिवल हा तेव्हा फ्रान्सला झाला होता. म्हणजे पॅरिसच्या ज्या फ्रेंच फिल्म आपण बघू त्यांचा दर्जा कुठे असतो, पण तिथल्या लोकांना असं वाटलं की ही अभिनेत्री इतकी इंटरनॅशनल, युनिव्हर्सल आणि संयत अभिनय, आपण जो म्हणतो रिअलिस्टिक ऍक्टिंग करणारी ही अभिनेत्री आहे. तर त्यांचा फेस्टिवल तिकडे झाला होता. त्यामुळे नो डाऊट आम्ही जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा आमच्यासमोर हेच सगळ्यांचे आदर्श होते. स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, सुरेखा सिकरी, दीप्ती नवल यांची नावं प्रामुख्याने ऐकली जायची आणि आम्ही जाणून उपजून यांचे चित्रपट बघायचो अभिनय शिकायला की त्या कशा करतात. त्यामुळे ते एक कारण असेल की कुठेतरी तुमचं खूप प्रेम बसतं ना, तर तुम्ही एक नकळत, कॉपी नाही म्हणत मी,
इमिटेट करतो आपण. त्यांच्या काही लकबी काहीतरी एक कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते असू शकतं, असं मी म्हणते. कारण मी कॉपी कारण मी कॉपी-बिपी कधी केलं नाही. पण माझ्या त्या कायमच आवडीच्या राहिल्या. माझ्या आई-वडिलांच्या आवडीच्या आहेत घरोघरी. आणि दुसरं असं असेल, की ज्या पद्धतीचे मी चित्रपट केले किंवा मला मिळाले सुरुवातीपासून वळू, गाभरीचा पाऊस, विहीर किंवा एक कोकणी फिल्म केली होती. तर ह्या सगळे चित्रपट सुद्धा तशाच धाटणीचे होते. हो, सामाजिक तेच. प्रधान किंवा त्याचा जॉनर पण तसा होता, स्लो रिअलिस्टिक फिल्म. त्यामुळे पण असं झालं असेल, की अरे स्मिताच्या जसे फिल्म असायच्या, तसेच वीणाच्या फिल्म्स आहेत. किंवा पण हे कधी ठरवलं होतं अशाच धाटणीचे सिनेमे करायचे किंवा कधी रोमॅन्टिक पण करूयात किंवा आणखी काही वेगळं करूयात, की हे सिनेमे मिळत गेले असे? नाही, मिळत गेले, मिळत गेले. असं कुठलंच मला नाही वाटत कुठला ॲक्टर ठरवतो. कारण प्रत्येकाला वाटतं आपलं व्हर्सटाईल काम समोर यावं आणि आपण जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण काम आपल्याला मिळावं. त्यामुळे तशा पद्धतीने कोणी असं मी कधी ठरवलं नाही. मला जे मिळालं ते मी करत गेले. अर्थात मला ती कधीच भूक पूर्ण होत नाही आपली. आपल्याला सतत वाटत असतं, की काहीतरी वेगळं करूया. पण त्यातल्या त्यात मग तप्तपदी रोमॅन्टिक फिल्म होती. हां. किंवा मित्रा जी मी शॉर्ट फिल्म केली होती, बायोस्कोप चित्रपट. तर त्यातला रोल हा समलिंगी स्त्रीचा होता. किंवा लालबागची राणी म्हणाल तर त्यात तो एक वेगळा वेगळा स्पेशल रोल. चाइल्डचा रोल होता. त्याच्यामुळे असे रोल वेगवेगळे मिळालेत. पण आता ते कशाला म्हणायचं आउट अँड आउट कमर्शियल किंवा काय मला कळत नाही. मला ते असं आपणच ठरवायचं. मला असं वाटतं मी जी काही कामं केली ती लोकांना आवडली आहेत. मला त्याचं समाधान आहे. सो ते चांगले चित्रपट होते. ओके, जसे इंडस्ट्रीतल्या स्त्रियांबद्दल आता मी बोलले, तसं खऱ्या आयुष्यातली अशी कोण सखी आहे पाठीशी, जिचा फार सपोर्ट राहिला इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये? आई व्यतिरिक्त आणखी कोणी आहे का? आहेत ना, पूजा म्हणून माझी मैत्रीण आहे, पूजा गुंड. मंजिरी या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी, हॉस्टेलच्या मैत्रिणी या कायम माझ्यासोबत असतात. माझ्या सगळ्या अपडाऊन्समध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये कायम सपोर्टमध्ये राहिलेल्या आहेत. माझी वहिनी फार माझ्या सपोर्टमध्ये असते. दादा आणि वहिनी दोघंही. पण दादाचं नाव आपण आपसूक घेतो, कारण मोठा असतो तो. पण माझी वहिनी तितकीच डॉक्टर आहे ती मेंटल हेल्थमध्ये आणि तिचा एक इमोशनल सपोर्ट असतो. त्याच्यामुळे वर्णिका माझी वहिनी आणि पूजा, मंजिरी या अशा काही खास मैत्रिणी आहेत जुन्या आणि कायम संपर्कात राहिलेल्या आणि आमच्या सगळ्या प्रत्येकीच्या अपडाऊन्समध्ये सगळ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की तो संवाद आमच्यातला कधी संपला नाही. ओके, बरं, सुरुवातीच्या काळात उरणवरून मुंबईला स्थायिक होणं हे सोपं होतं, कठीण होतं मुंबईत स्वतःला सामावून घेणं? नाही, चॅलेंजिंग आहे ते. हां. अर्थातच चॅलेंजिंग आहे. म्हणजे उरण मुंबई अंतर फार नाहीये. लॉन्चमधनं मजेत येतो आपण. हॉस्टेलचं लाईफ पण संपल्यानंतर इथला कल्चरल डिफरन्स आणि राहणीमान प्रचंड वेगळं असावं. तेव्हा उरण खूप वेगळं होतं. म्हणजे 2005 पर्यंतचं 6 पर्यंतचं उरण हे खूपच वेगळं होतं. म्हणजे आमच्या कपड्यावर सुद्धा एक बंधनं होती. बोलण्यावर, मुलांशी बोलणं किती वगैरे हे सगळं थोडंसं रिस्ट्रिक्टेड होतं. आता खूप बदललं. पण त्याहीपेक्षा चॅलेंज मला माझ्या घरात जसं मी म्हटलं, की असं काही बंदिस्त वातावरण नव्हतं. नाहीतर मी या क्षेत्रात येऊच शकले नसते उरणमधनं. मला चॅलेंज हा होता, की इथे घर घेणं, इथे सेटल होणं. कारण आमच्या वेळा अशा आहेत. मोठ्या-मोठ्या म्हणजे शूटिंग अवर्स मोठे, नाटकाचे दौरे असतील तर प्रवास एवढा. त्यामुळे तुम्ही कोणातरी नातेवाईकांकडे राहून फार काळ नाही करता येत हे करिअर. तरी सुरुवातीला मी पेइंग गेस्ट म्हणून राहिलीये, रेंटवर राहिलीये. तर मला वाटतं तो जो एक आहे ना, की इथे जम बसवायला आपल्यापैकी अनेक तरुणांची जे बाहेरच्या भागातनं येतात, ते जम बसवायला, सेटल व्हायलाच एक वेळ 10-20 वर्ष जातात प्रत्येकाला. आणि ते कुठली जी व्यक्ती तुमच्या घरातली पहिली असते, पिढीतली पहिली असते, जी असं काहीतरी करते, तिला तर अजून जास्त वेळ त्रास लागतो. होतो. या. सो मग सुरुवातीच्या काळामध्ये कोणाची अशी इंडस्ट्रीतल्या व्यक्तींची अशी हेल्प झाली, मदत झाली, की की न मी आता नवीन आली आहे, पण या व्यक्तीने मला मार्ग दाखवला किंवा हा एक गॉडफादर नाही म्हणता येणार, पण एक मार्ग दाखवणारा व्यक्ती असतो एखादा. सो असे कोणी फ्रेंड्स किंवा असे काही कोणी भेटले होते सुरुवातीच्या काळात? हो, म्हणजे नाटकाच्या दिवसात तर हे गुरु आणि हे जे सगळे होते ज्यांच्याबरोबर मी काम करत होते,
तर हे सगळे गुरुच होते. हं. प्रत्येक गोष्ट यांना विचारून आणि अशीच व्हायची. आणि टप्प्याटप्प्यावर वेगवेगळी माणसं अशी भेटत गेली आहेत. हं. ज्यांनी मला सपोर्ट केला आहे हं. किंवा म्हणजे मी विशेष करून नाव घेईन ज्योती चांदेकर. माझ्या हं. पहिल्या आत्ता नुकतंच त्यांचं हो. निधन झालं. पण माझ्या पहिल्या चित्रपटात त्या सासूबाई होत्या हं. माझ्या. तर मी आणि तेजू आम्ही 1 वर्षाचा फरक म्हणजे मला तेजस्विनी पंडित 1 वर्ष लहान. ओके. तेजूनी तेव्हा चित्रपट इंडस्ट्रीत जॉइन करणार होती. ती मॉडेलिंग करत होती आणि माझा पहिला चित्रपट आला होता. त्यामुळे एक प्रथम अभिनेत्री म्हणून तुम्हाला जे धाकधूक असते, काही प्रश्न असतात, काही भीती असते, कन्फ्युजन असतं. तर मला आठवते की ज्योतिताईंनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं. अमृता सुभाषनी त्यावेळेत वळूच्या वेळेला वगैरे माझ्याकडे बरेच प्रश्न असायचे सगळ्यांना विचारायला. तर तिने खूप चांगलं मार्गदर्शन केलं किंवा रीमा लागूंबरोबर मी नंतर चित्रपट केला. त्याने तर आउटस्टँडिंग टिप्स दिल्यात मला. तर वेगवेगळ्या टप्प्यावर मला छान लोक एखादी भेटले. टीप ऐकायला आवडेल आम्हाला पैसे बुडवतात ना. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये. निर्माता किंवा एखादा असं बऱ्याच सुरुवातीच्या वेळेला असे अनुभव होते की देतो देतो करून द्यायचेच नाही आणि असं लांबणीवर ढकलायचं. मग मला खूप राग आला होता की तेव्हा फार खंबीर व्हावं लागतं एका अभिनेत्रीला, अभिनेत्याला पैसे मिळवण्यासाठी हो, हो. किंवा अ, ब काहीतरी आपले सीन्स कट केले जातात. आपल्याकडनं शूट एक करून घेतलं जातं, पण एडिटिंगमध्ये आपण तिथे नसतो. अशा वेळी काय भूमिका घ्यावी लागते? डिपेंड्स प्रोजेक्ट कसा आहे, हं. काय ओव्हरऑल त्यांचं इंटेन्शन काय आहे काम करणाऱ्यांचं. कधी-कधी म्हणजे प्रमुख भूमिका असलेल्या कलाकारांचे सुद्धा सीन एडिट होतात की. हं. एखादी फिल्म 3 तासाची शूट होते. नॉट नेसेसरी ते ती 3 तासाची दाखवतील. तुम्हाला प्रत्येक आपण सीन केलेला असतात म्हणून आपल्याला वाटतं अरे माझा प्रत्येक सीन छान आहे तर दाखवा. तसं नाही. शेवटी तो एक फिल्म म्हणून एक 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 प्रॉडक्ट म्हणून ते कसं आहे त्याच्यात काटछाट करावी लागते. त्यामुळे सीन एडिट होणं हा दिग्दर्शकाचा नैतिक अधिकार आहे करणं. प्रोड्युसर आणि दिग्दर्शक यांचा. फक्त ते कट झाल्यानंतर ओव्हरऑल फिल्म कशी दिसते हे मॅटर करतं. त्याच्यात जर मला असं वाटलं की यार माझे 4 सीन कट झाले पण फिल्म छान आहे. त्याच्यात कुठे बाधा येत नाही संपूर्ण गोष्टीला. तर मला नाही वाटत त्याच्यात काही चुकतंय. कधी-कधी असं होतं, की ज्या लोकांचं इंटेन्शनच नाहीये योग्य चित्रपट करण्यामागे. काहीतरी कोणाला तरी बकरा कापलाय, त्याच्याकडनं पैसे काढलेत आणि अनुदान पण मिळतं शासनाचं. अशा अनेक अर्थाने जे लोक करतात, त्यांनी समजा तुमचे सीन कापले. मला जर माझे पैसे मिळाले असतील पूर्ण, जे काही मी कबूल केले, तर तुम्ही सीन ठेवा न ठेवा, कारण मुळात तुमचं इंटेन्शनच योग्य नाहीये. तुम्ही किती सीन दाखवले तरी ती फिल्म नाही ना चांगली झाली. त्यामुळे तिथे माझ्यासारखी व्यक्ती तरी वाद नाही घालणार. मी म्हणे पैशावरून वाद घातले पाहिजेत, ठाम राहिलं पाहिजे. जो मला म्हणजे आत्ताही मी बऱ्याच वेळेला कधी-कधी काही लोकांचा ॲटिट्यूड बघते, की काही आपण बघा म्हणतात, की आपलेच पैसे कसे मागायचे? लाज वाटते. तर मला हा मुद्दा पटत नाही. आपल्या कष्टाचे पैसे आपले पैसे आपण नाही मागायचे तर कोणी मागायचे? अपहरणाचे पैसे मी कसे मागणार? तू नोकरी केली, तू मागितली पाहिजे. समोरचा विसरत असेल, लक्षात नसेल, देत नसेल, तर त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. हां, हे बरोबर आहे, की एकदा, दोनदा, तीनदा बोलूनही समोरचा देत नसेल, तर एक अपमान होतो, त्रास होतो किंवा वाईट वाटतं, की माझ्या हक्काचे पैसे मागायला मला का बरं फेऱ्या माराव्या लागतायत? का फोन करावे लागतायत? पण तिथेच कळतं, की त्या लोकांचं इंटेन्शन योग्य नाहीये. पण आपले देत नाहीयेत म्हणून आपणच कसे मागायचे? नाही, मागितले पाहिजे. आपल्या हक्कांची आपल्याला आर्थिक हक्कांची जाणीव आणि त्याच्यासाठी तोंड नाही उघडलं तर कोण बोलेल दुसऱ्यांसाठी? दुसऱ्यांनी का बोलावं तुमच्यासाठी? सो ही क्षेत्र, ही इंडस्ट्री फार अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे रिजेक्शन, रिप्लेसमेंट्स हे तर सतत होतच असतं. सो असं एखादं रिजेक्शन आहे जे फार जिव्हारी लागलंय, की लक्षात राहिलं की अरे मी तिथे असायला हवी होते पण मी नाहीये आज, किंवा मला बोलावूनही नंतर नाही सांगण्यात आलं. हो, असं बऱ्याचदा झालंय. म्हणजे प्रॉमिनंटली मला आता 3-4 फिल्म्स अशा म्हणजे नावं नाही घेत मी आता दिग्दर्शक यांची. पण त्या व्हायच्या गोष्टी असतात तेव्हाच्या. ते एखादी गोष्ट तुमच्यासाठी नसते, तर ती नाही येत. तुम्ही काही करा त्याच्यासाठी. त्याच्यामुळे असं फिल्ममध्ये झालंय, की एका कादंबरीवर मी खूप फिदा होते आणि मला वाटलं, की मला ही भूमिका करायचीच आहे. आणि मी त्याच्यासाठी खूप मी लायब्ररीत इथेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय तिकडे येऊन मी दादरला ते पुस्तक काढलं, मी ते वाचलं तेव्हा. मी ऑडिशन दिली, मी दिग्दर्शकांना भेटले खूप पण फायनली मला नंतर कळलं, की
ऑलरेडी कोणीतरी ॲक्ट्रेस सिलेक्ट झाली. सो असं होतं. किंवा हिंदीतल्या काही फिल्मचं मी ऑडिशन द्यायला गेले होते, लाईक तारे जमीन पर, सुक्रीम सुपरस्टार, किंवा अर्जुन रामपाल यांची डॅडी फिल्म आली होती, तर अरुण गवळींच्या मिसेसची भूमिका, त्याची मी ऑडिशन दिली होती. पण ती ऑडिशन घेणारी जी टीम होती ती 2-3दा बदलली. त्यामुळे ते परत परत ऑडिशन, ते काय फायनली वेगळंच काहीतरी झालं. तर मला नंतर फिल्म बघून म्हटलं की अरे किती छान, आपल्याला मस्त रोल होता, पण हा नाही झाला. तर असं कधी कधी वाटलंय की अरे ह्या फिल्ममध्ये आपण असतो तर बरं झालं असतं. पण त्या कधी कधी ऑडिशनमध्ये सिलेक्ट नाही होत, ह्यातनं पण खूप शिकायला मिळतं. कारण असं नाही होत की तुम्ही छान ॲक्टर आहात म्हणून प्रत्येक वेळेला तुमची ऑडिशन पण छान असते. कधीतरी काहीतरी चुकतं, किंवा हिंदी ॲक्सेंट तुमचा योग्य नसेल, किंवा त्यांना पटला नसेल, किंवा त्यांना ज्या पद्धतीचा लूक अपेक्षित आहे तसा नसेल तुमचा, किंवा इतर अनेक गोष्टी. पण ती प्रोसेस खूप शिकवते. पण जेव्हा अशा काही बऱ्याच घटना घडत असतात, मग अशा वेळी स्वतःला सतत मोटिवेट ठेवण्याचा प्रत्येकाचा एक मंत्र असतो. तो वीणा चामकर यांचा काय मंत्र आहे स्वतःला सतत काम करत ठेवणं, बिझी ठेवणं आणि मोटिवेट करत ठेवणं? माझे वडील कायम म्हणत आले, म्हणजे ते टिपिकल नास्तिक नाही आहेत, पण प्रचंड लॉजिकल आहेत, रॅशनल आहेत. तर ते कायम म्हणतात की, म्हणजे साधी गोष्ट बोलतात, पण ती महत्वाची आहे म्हणून सांगते की तुम्ही जेवढी मेहनत करता तेवढं तुम्हाला मिळतं. ओके. आता ओव्हरऑल आयुष्यामध्ये असं होतं बऱ्याचदा की अरे आपण खरंच जेवढी मेहनत करतो तेवढं आपल्याला मिळतं का? वेगवेगळ्या एखाद्या सिनेमावर खूप मेहनत घेतली, मी माझ्या कॅरेक्टरवर खूप मेहनत घेतली, पण तो काही कारणाने चाललाच नाही, असंही होतं बऱ्याचदा. मग तेव्हा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी काय करावं लागतं? बऱ्याचदा मोटिवेशन करताच येत नाही, हेही सत्य. ॲक्टरचं आयुष्य हे सतत परफेक्ट आणि हे असूच शकत नाही. तो सगळ्या तऱ्हेच्या इम्परफेक्शन मधून जातो. तो अनेक प्रकारच्या स्थित्यंतरातनं आणि चढउतारांमधनं सतत जात असतो. त्यामुळे एखाद महिना असा असतो जेव्हा मी कम्प्लीट नैराश्यात असते, माझा अजिबात मूड नसतो, मला काही एक क्षण मला कळत असतं आतून की मला स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे, पण मला ते एकदाही जमत नाही. आणि अशा वेळेला मी तो आग्रह सोडून देते. जे मला ओव्हर द पिरियड कळलंय दॅट मला जर आज नाही वाटत आहे स्वतःला मोटिवेट करावंसं, तर नको करूस मोटिवेट, फोर्सच नको करू. लेट इट बी. लेट इट बी. जसं आहे तसं राहू दे. आयुष्य असंच असतं. ते नेहमी लाईमलाईट मधलं आणि कॅमेरा समोरचं नसतं. सो कधी कधी मी स्वतःला मोटिवेटही करत नाही, गोष्टी होऊन देते, जाऊ दे, आपल्या हातात नाहीये, जे आपल्या हातात होतं ते आपण पूर्ण केलंय. त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाधानी वृत्ती, की मी माझे 100% दिलेत, त्याच्यामुळे अपेक्षा तर हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. पण त्यातल्या ज्या काही ख्वाहिश पूर्ण झाल्यात, जे खरोखर मी बघते की आज कुर्लाटू वेंगुर्ला एवढा चालतोय, एवढं लोकांना आवडतोय, जो येतोय बाहेर तो कौतुक करतोय, तर खरं तर आमची ख्वाहिश पूर्ण झाली ना, की आम्ही एक उत्तम चित्रपट बनवला, लोकांना आवडतोय. मग आता त्याच्या पुढे स्वप्न असतातच. मग आता पिक्चर बिझनेस किती करेल, मग आता अजून कोण चित्रपटाबद्दल बोलेल, अजून कोणाला दाखवूया. सो कुठेतरी तुम्हाला ते जेव्हा समाधान मानता यायला लागतं, तेव्हा आपोआप मला वाटतं मोटिवेशन पण येतं. पण कधी कधी मला खरंच जमत नाही. इतक्या वर्षामध्ये बरेच फॅन्स भेटले असतील, फॅन मुवमेंट खूप झाले असतील, म्हणजे तुम्हाला तुमचे फॅन भेटायला आले असतील. एखादी फॅन मुवमेंट जी लक्षात राहिली आणि खूप कमाल काहीतरी त्या फॅनने केलं होतं? एक तप्तपदी चित्रपट जेव्हा आला होता तेव्हा मला इथे सांगायला आवडेल, तो चित्रपट पाहून मी रडले होते. तेव्हा मी लहान होते, शाळेत होते, आणि मला खरंच रडायला आलं होतं की ते जेव्हा डोळे जातात आणि हे सगळं. तुम्ही सांगा. येस येस येस. ती कथा आहे, दृष्टीदान नावाची कथा आहे, रवींद्रनाथ टागोरांची. त्या कथेवर आधारित तो चित्रपट होता. पहिले त्याचं नाव दृष्टीदान असंच ठेवलं होतं, नंतर ते बदलून तप्तपदी केलं होतं. तर तो चित्रपट आम्ही त्याचं प्रमोशन केलं, आणि चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्या दिवशी मला पुण्यातल्या एका रेडिओ जॉकीने फोन केला होता. कोण काय मला आता नाव खरंच आठवत नाही, पण ती मला मिळालेली वन ऑफ द बेस्टेस्ट किंवा हायेस्ट कॉम्प्लिमेंट असं मी म्हणते. कारण ती मला म्हणाली की वीणा, मी आत्ताच तुझी फिल्म पाहिली, त्यातल्या माझ्या भूमिकेचं नाव होतं मीरा, आणि ती म्हणाली की वीणा, इतकं छान काम केलंयस तू, इतकी सुंदर, की आज जर रवींद्रनाथ टागोर असते
तर ते म्हणाले असते की हीच माझी खरी मीरा आहे. आणि तेव्हा मी रडले होते हे ऐकून की व्हॉट अ कॉम्प्लिमेंट इट इज. टागोरांनी साक्षात बोलावं असं कुणाला तरी वाटतंय चित्रपट बघून. सो दॅट इज द सगळ्यात छान मोमेंट. ओके, बरं आता हा वेगळा प्रश्न त्याच अँगलने की बरेच फॅन्स भेटत असतात. बऱ्याचदा फॅन्सचा त्रास होतो. एखाद्या फॅनचा त्रास झालाय का कधी? कधी कधी अतिच कुठून तरी नंबर घेतात, कॉल करत राहतात, फॉलो करतात. नाही हे होतं कारण इट्स पार्ट अँड पार्सल. बऱ्याच जणांना काय होतं ते एक बाउंड्री कुठे मेंटेन करायची हे बऱ्याच हे जणांना कळत नाही. माहीत नाही. काही जण खूप एक्साईट होतात, ओव्हर एक्सायटेड होऊन असं फोनवर वगैरे करतात कधीतरी. पण असं मला विशेष काही लोकांनी त्रास नाही दिला. तर मुंबईत मग आता एकटीने राहणं आणि सगळं स्वतः सगळं मॅनेज करणं, करिअर असेल किंवा अजून काही पर्सनल गोष्टी असतील, त्याकडे एक स्त्री म्हणून तुम्ही कसं पाहता? मला खूप छान वाटतं आज स्वतःकडे बघताना. कारण लग्न झालंय का, तुम्हाला पार्टनर आहे का, इट्स अ लाईफ प्रोसेस. ते असलंच पाहिजे किंवा ते होणं ही खूप नैसर्गिक गोष्ट असली पाहिजे. की तुम्हाला पार्टनर आहे का, तर तू ओढून ताणून तुझं हे वय झालं म्हणून आता तू लग्न कर, ह्या वयात मूल कर, हे जे कंपल्शन आहे याच्यामध्ये मला वाटतं ते टिकमार्क करणाऱ्या बऱ्याच जणींना बघितले. मला कधी कधी असं वाटतं की हे ऑर्गॅनिकली होतंय का, होत असेल तर व्हेरी गुड, करतातच. पण जितकं एखाद्या कपलकडे सिरियसली बघितलं जातं की अरे हे नवरा बायको आहेत आणि त्यांचं घर आहे आणि ते करिअर करतात, घर मॅनेज करतात, तितकंच एक सिंगल व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, हेही तितकंच ऑर्गॅनिक सिरियसली बघितली जाण्याची गोष्ट आहे. त्यांच्यात काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे किंवा बायको तुम्हाला एकट्याला कसं जमतं, तर जे एकट्याला जमतं तेवढंच जगतो आम्ही. की म्हणजे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी समाजापेक्षा वेगळं आहे असं बघणंच चुकीचं आहे. अर्थात चुकीचं आहे, कारण ती प्रोसेस आहे ना गं. म्हणजे पूर्वी आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये असं नव्हतंच. कोणी लग्न न झालेली माणसं सापडायचीच नाहीत. आज माणसं स्वतःला प्रतिप्रश्न विचारून सिंगल आहेत, की मी का बरं सिंगल राहू? मी लग्न कधी करायचं? त्याचा वेळकाळ आता फिक्स नाही आहे. मला मुलं हवीत की नको हा सुद्धा निर्णय लग्न झालेले कपल्स घेतात. आणि मला वाटतं की हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे त्यांच्या आयुष्यानी कसं पुढे जावं ह्याच्या निवडीचं स्वातंत्र्य त्यांना जन्मसिद्ध हक्क आहे तो. पूर्वी तो तसा नव्हताच विचार. म्हणून मग त्यांना असं वाटतं की अरे लग्न नाही झाले, अरे मुलं नाहीत, अरे एकटी राहते. पण जगातले कित्येक लोक जर शोधले तर तुम्हाला ते एकटे राहणारे सापडतील. मग एकटं मॅनेज कसं करतो, तर जे एकट्याला शक्य होईल तेवढंच जगतो. मुळात सुखी राहणं महत्वाचं आहे. मग तुम्ही सिंगल असा किंवा मिंगल असा, सुखी राहणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. ओके, मग आता इंडस्ट्रीत इतकी वर्ष झाली आहेत, सो मागे वळून पाहताना काय वाटतं की आपल्या ज्या उद्देशाने या क्षेत्रात पदार्पण केलं होतं, आले होते, ते कुठेतरी साध्य झालंय की आणखी खूप प्रवास आहे अजून पुढे? नाही, मी मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, प्रायोगिक नाट्यसृष्टी आणि आत्तापर्यंत मला भेटलेले शिक्षक, निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, मी त्यांच्या खूप ऋणात आहे. मला खूप खूप आभार मानायचे जाहीर त्यांचे. कारण कधी-कधी काय होतं, आपणच आपले जुने दिवस विसरतो, की मी कुठली फिल्म केली आहे, मी काय काम केलं आहे. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये हे जे अनेक मुलाखती मी देते ना, त्याच्यामध्ये मग खूप लोक माझ्या एक चित्रपट आठवत आहेत. कुर्ला टू वेंगुर्लाच्या निमित्ताने ऑडियन्समध्ये गेले, की लोक जुना एखादा चित्रपट बघून हात पकडतात, की आम्ही तुमचा हा चित्रपट बघितलाय, तो बघितलाय. आणि मला इतकं भरून आलं, की आपण केलेलं काम लक्षात आहे लोकांच्या, कोणी विसरलं नाही आहेत ते. आणि असं 1-2 नाही, असं माझ्याकडे लिस्ट आहे चित्रपटांची, नाटकांची किंवा ह्याची. आणि ते कोणी ना कोणी कुठलं ना कुठलं नाटक, अगदी माझं कॉलेजची एकांकिका कोणीतरी आठवतं, कोणीतरी प्रायोगिक नाटक आठवतं. तर एवढं सगळं मला ह्या माझ्या क्षेत्राने दिलंय, माझ्या मराठी इंडस्ट्रीने दिलंय. महाराष्ट्रातनं माझी एवढी मोठी ओळख तयार झाली आहे आणि त्यातली काही कामं लोकांना आठवतात. त्यामुळे मला असं वाटतं की स्वप्न मी जसं म्हटलं की आपल्याला अजून खूप हवंच असतं. पण आत्तापर्यंतचा हा प्रवास हा समाधानाचाच आहे. अनेक गोष्टी शिकवणारा आहे. अनेक दुःख, यातना, प्रसंग, धक्क्यांमधून जाणार आहे. पण तो प्रवास प्रत्येकाचाच असतो, काही माझ्या एकटीचा नाही. त्यामुळे मला ह्या नोटवर कुठलीच तक्रार नाही आहे. मला खूप समाधान वाटतं आणि ऋण वाटतात. ओके, आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूया. अगदी मोठं उत्तर दिलं तरी चालेल. ओके.
पहिलं ऑडिशन आठवते का आणि कशाचं दिलं होतं? लिव्हॉन जे हेअर सिरम आहे ना Serum. त्याची त्या आणि हे ऍड कधी दिलं होतं? कॉलेजला असताना 2003-04 ला. ओके, झालं होतं सिलेक्शन? नाही. पहिली फॅन मुवमेंट ॲज अ सेलिब्रिटी, पहिला फॅन कधी भेटला होता जेव्हा कुठल्या कामानंतर फॅन भेटायला सुरुवात झाली? मला वाटतं वळूनंतर. वळूच्या नंतर. हा. ओके, एखादा लक्षात राहिलेले अवॉर्ड किंवा कामाची पोचपावती? सध्याच इतका अविस्मरणीय आहे. कुर्ला टू वेंगुर्लाचाच अनुभव एवढा आहे. म्हणजे आज अनेक थिएटर्सना मी व्हिजिट करते आणि त्यांच्याकडनं येणारं कौतुक आणि अनेक वेगवेगळे चित्रपट क्षेत्रातल्या मोठी माणसं ज्या पद्धतीने चित्रपटाला नावाजतात कुर्ला टू वेंगुर्लाला, दिस इज अविस्मरणीय. ओके, नाटक, मालिका की सिनेमा? तिन्ही, पण त्याचा क्रम सांगू शकते मी तुला. हां. नाटक, सिनेमा, मालिका. मालिका. ओके, स्वतःविषयी ऐकलेलं एखादं अतरंगी रुमर? आहे. चांगला प्रश्न विचारलास तू. मी खूप वर्षापूर्वी एका मराठी फिल्मच्या डिरेक्टरला भेटायला गेले होते. तेव्हा मी नागरी निवारा परिषद इथे रेंटवर राहायचे. तर मी त्या मुलाखतीला म्हणजे गप्पा मारत होतो आम्ही हॉटेलमध्ये. 2दा मीटिंग झाल्यावर ते म्हणाले की अहो तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जेव्हा सांगितलं की आमच्या चित्रपटात आम्ही वीणा जामकरांना घेतोय, तर काही जणांनी आम्हाला सांगितलं घेऊ नका, ती खूप डेंजर आहे. तर मी म्हटलं मी कोण बोललो हो असं? नाही ते जाऊ द्या. तर म्हटलं जाऊ दे, तो नाव सांगत नाहीये. म्हटलं अच्छा, पण मी का डेंजर आहे असं का बोलला तो? नाही, तो माणूस काय म्हणाला, तिचे म्हणे भाई लोकांशी संबंध आहे. म्हणजे तर मी म्हटलं काय भाई म्हणजे अंडरवर्ल्ड वगैरे? तो म्हणतो हो, त्यांच्याशी संबंध आहेत. आणि मी खूप घाबरले होते, कारण नवीन होते ना, की हे असं कोण आपल्याबद्दल उलटसुलट बोलायला लागले. म्हणून मी त्या माणसाला खोदून विचारलं, अहो म्हटलं नाव सांगा मला, कोण बोललं, नाव सांगा मला. ही केवढी मोठी बदनामी आहे. मला वाटलं तुम्ही काहीतरी अफेअर आहे, बॉयफ्रेंड आहे हिचा, असं काहीतरी बोलाल, भांडण झालं बोलाल. भाई लोकांचे संबंध कुठून जोडले लोकांनी, कशावरून? पण ती व्यक्ती काही सांगायलाच तयार नाही. मी त्याच टेन्शनमध्ये घरी आले. अर्धा पाऊण तास मला सुचेना. आणि मग मला अचानक कळलं की मी माझ्या स्वतःच्या वडिलांना भाई म्हणते. त्यांचं टोपण नाव सगळ्या घरात भाई आहे. आणि मी म्हटलं ओ माय गॉड, म्हटलं मी कधीतरी कुठल्या तरी सेटवर हा भाई, हो भाई, हॅलो भाई केलं, तर हे लोक अशा पद्धतीने ते पसरलं, भाई लोकांची संबंध म्हणून जोडले. आणि मग मी हसून माझ्या बाबांना फोन केला, की म्हटलं अहो असं झालं. आम्ही खूप हसलो त्याच्यावर. आणि नंतर ते म्हणाले परत जर तुला कोणी म्हणालं की तुझे भाई लोकांशी संबंध आहे तर हो म्हणा माझा बापच भाई आहे. दिस इज मोस्ट अतरंगी. ओके, 3 AM फ्रेंड, कोणाला 3 वाजता म्हणजे फोन करू शकताय असा एखादा मित्र किंवा मैत्रीण? पूजा, जिचं सुरुवातीला तुम्ही नाव सांगितलं. ओके, असा एखादा ड्रीम रोल जो करायचा बाकी आहे, इतक्या कॅरेक्टर्स नंतर असं एखादं कॅरेक्टर आहे जे राहिलंय अजून करायचं? नाही, असे भरपूर आहेत. मला असं वाटतं मला आत्ताचा मला असा रोल करायचा आहे ज्याच्यामध्ये एखादी बाई ना पूर्णपणे अभिव्यक्त होते. मी अनेक अशा भूमिका केल्या ज्याच्यामध्ये ती सात्विक आहे, दबलेली आहे, आजारी आहे, तिला काहीतरी हवं आहे आणि तिला मिळत नाहीये, मूल नसलेली स्त्री किंवा काय, जशी ही कुर्ला टू वेंगुर्ला मधली गौरी आहे. हां, की मुंबईला जायचंच आहे आणि नाही नेत तर मी रुसून बसीन, मी घर सोडीन, काहीतरी तिचा एक आवाज आहे. तर ह्याच्या खूप पुढे जाऊन मला असं वाटतं मला अशा भूमिका करायच्या जिथे वुमन ओरिएंटेड असं नाही मला म्हणायचं. मला असं म्हणायचं की आपल्या आपली चित्रपटातली जी स्त्री पात्र आहेत ना, त्यांचं एक्सप्रेशन अजून क्लिअर. जसं आपण बऱ्याचदा बघ, आपण जे खरोखर मनाशी बोलतो ते आपण बाहेर बोलत नाही. आपल्यावर खूप बंधनं येतात, काळाची, व्यक्तींची, घराची, माणसांची, नात्यांची, आणि तिथे कुठेतरी आपलं ते खरे पण बाहेर येत नाही. ते कुठल्या तरी कादंबरीत वगैरे आपल्याला सापडतं, किंवा मग एखादी सीता किंवा मग द्रौपदी किंवा अशा कुठल्या तरी बायका आपल्याला आठवतात की अरे ह्या रिबेलियस, ह्या त्यांना जे वाटलं ते बोलल्या. आपण आपल्यापैकी कोणी असं जगतही नाही, मीही नाही जगत अर्थात. तर म्हणून मला ते असं वाटतं की एखादं कॅरेक्टर करायचं कुठलंही.
माझ्याकडे काही तुमचे फोटोज आहेत, ते फक्त मी तुम्हाला दाखवेल. ते ओळखायचे तुम्हाला कधीचे आहेत आणि केव्हा काढला होता तो फोटो. ओके. तुम्हाला दिसेल का लांबून? हो. हां. गोव्यातला फोटो आहे मंगेशीकर देवळाजवळचा. मर्मबंध नावाचा एक चित्रपट मी वळूनंतर केला होता. गिरीश परदेशी माझ्यासोबत होता, को ॲक्टर माझा. नंदू माधव होते ओके. आणि आमच्या डिरेक्टरचं नाव तर मी सध्या विसरले. पण गोव्याचेच होते ते. तर तिथला आहे तो. नऊवारीतला. हां. अरे! माझी पहिली मालिका छोट्या बयोची मोठी स्वप्न. ओके. तिथला आहे तो. आज देवगडमधल्या पडेल गावचं जे आमचं घर होतं, तिथल्या त्या वाड्याच्या मागे आमचा अड्डा होता. तिथे आम्ही बसायचो आणि शशांक दरणे माझा को ॲक्टर ज्यांनी माझ्या दीराची भूमिका केली आहे, तो माझ्या समोर बसला होता. लाईट गेले होते. अच्छा, तेव्हा काढला. हां, तर तो काहीतरी फिटिंगचं काम चालू होतं आणि त्या मोबाईलच्या लाईटमध्ये त्याने काढला होता फोटो तो. हां. वनिता आणि मी इलू इलू चित्रपटातला. इलू इलू मधला. हां, हां. आम्ही सांडगे घालायचा सीन करत होतो. तेव्हा काढला होता. वाह! दलपत सिंग येती गावा. अतुल पेठे पुण्यातले प्रायोगिक हा फार रंगभूमीवरचे. जुना फोटो दिसतोय. 2010 चा. ओके. हां. नाटकातला फोटो आहे तो. सरपंच भगीरथ. रामदास फुटाणेंनी ही फिल्म डिरेक्ट केली होती. मी आणि उपेंद्र लिमये, मोहन आगाशे, असे आपले किशोर कदम सर, हे सगळे होते त्याच्यात. ओके. हा शेवटचा. अरे हे केवढे छान वेगळेच फोटो काढले तू. प्रेम हे झी युवाची ही एक Serial. लव्ह स्टोरी वेब सिरीज म्हणजे सिरीज होती. 1-1 तासाचे एपिसोड होते. त्याच्यातला सुनील आणि आम्ही दोघांनी केलेली होती ती. ओके. वाव! थँक्यू. सो थँक्यू सो मच विना जामकर. आणि खूप छान तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस सांगितलेत. एक स्त्री म्हणून तुमचा हा सगळा प्रवास ऐकताना मला खूप छान वाटलं आणि अजून किस्से मला ऐकावेसे वाटत आहेत. पण आपला इंटरव्ह्यू आहे, सो आपण थांबतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच अपर्णा.